हॅलो हॅलो सर्व विद्यार्थ्यांचं कल्पतरू पॅटर्नच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। माझं नाव अजय कांगोने। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी NMS ची क्वेश्चन सिरीज स्टार्ट केलेली आहे। त्याच्यामध्ये वन शॉट ब्रह्मास्त्र NMS याच्यामधील जो नंबर सिरीज आहे याचं सेकंड लेक्चर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या सेकंड लेक्चर मध्ये NMS मध्ये विचारलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्यातल्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर सर्वांनी तयार राहायचंय। NMS च्या बेस्ट क्वेश्चनवर आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे, त्याच्यावर आपल्याला सॉल्व करायचं आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला जर आता आपण कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर मी बघत होतो की व्ह्यूज मध्ये 95% लोक असे आहेत की ज्यांनी सबस्क्राइबच केले नाही। जे नवीन आहेत, ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांना अद्याप त्यांनी सबस्क्राइब करून घ्या। आपण या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर ओके, फाइंड द रॉन्ग टर्म इन द सिरीज। या दिलेल्या सिरीज मध्ये तुम्हाला जी रॉन्ग टर्म आहे, चुकीची जी टर्म आहे ती तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायची आहे। जर तुम्ही चुकीची जर टर्म या ठिकाणी बघितली तर तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यातला पहिले फरक लक्षात घ्या। फरक जर पाहिला तर तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यामध्ये फरक आहे +5 चा, याच्यामध्ये फरक आहे या ठिकाणी जवळपास 7 चा, म्हणजे 8 मध्ये 7 ऍड केले की 15 होणार। 15 मध्ये जर मी या ठिकाणी 9 ऍड केले तर या ठिकाणी 24 होणार। मग 24 मध्ये जर या ठिकाणी किती ऍड केले याच्यातला जर फरक पाहिला तर आपण 34 मधून 24 गेले, या ठिकाणी आपल्याला फरक 10 चा सापडत आहे। परंतु डबल सिरीजचा जर विचार केला तर या ठिकाणी +2 आहे, या ठिकाणी सुद्धा +2 आहे, म्हणजे 9 मध्ये सुद्धा या ठिकाणी +2 जर केले तर आपण या ठिकाणी 11 भरायला पाहिजे। म्हणजेच आपण जर पाहिलं 24 मध्ये जर मी 11 ऍड केले तर होणार काय? 24 मध्ये जर 11 ऍड केले तर या ठिकाणी इथं आपल्याला पाहिजे होते 35, आणि 35 आपल्याला टर्म दिसत नाही। म्हणजे याच्यामध्ये जी रॉन्ग टर्म आहे ती काय भेटणार आपल्याला? 35। आपली चौथी जी आहे ती रॉन्ग टर्म आहे। ओरिजिनल टर्म त्या ठिकाणी 35 पाहिजे होती। पुढे चेक करूया, जर त्या ठिकाणी 35 असते तर 35 मध्ये 11 प्लस किती 2 13, 13 आणि 2 किती या ठिकाणी 15। म्हणजे पहा 35 मध्ये जर ओरिजिनल टर्म असती तर 35 मध्ये मी या ठिकाणी 11 नंतर किती ऍड केले असते 13, तर या ठिकाणी 5 आणि 3 8, 3 आणि 1 4, 48 बरोबर आपल्याला नेक्स्ट टर्म या ठिकाणी मिळाली। मग या 48 मध्ये 13 नंतर 2 म्हणजे 15 ऍड केले तर 8 आणि 5 13 शी 3 हातचा आला 1, 4 आणि 2 6, 63 बरोबर सिक्वेन्स तयार होत आहे। म्हणजे या ठिकाणची जी रॉन्ग टर्म आहे, चुकीची संख्या आहे, या ठिकाणी 34 आपल्याला बघायला मिळते फक्त फरकाने। आणि फरक कोणता या ठिकाणी जर पाहिला तर तुम्ही जर पाहिला तर ऑड नंबरचा फरक या ठिकाणी होता। नेक्स्ट क्वेश्चन बघा, कंप्लीट द गिवन सिरीज। आपल्याला दिलेल्या सिरीजला कंप्लीट करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं संख्या अचानक मोठ्या मोठ्या होत आहेत, जर पाहिलं याच्यातला पहिले जर मी फरक पाहिला तर 4 आणि याच्यामध्ये जर पाहिला तर 5 चा फरक आहे। याच्यामध्ये जर पाहिला तर फरक या ठिकाणी 4 चा आहे, आणि याच्यामध्ये जर पाहिला तर या ठिकाणी इकडे 7 आणि तिकडे 2 9 चा फरक आहे। ओके, सिक्वेन्स काही मॅच करत झाला। पहिले 5 चा फरक आहे, नंतर 4 चा फरक आहे, नंतर 9 चा फरक आहे। सिक्वेन्स मॅच करत नाहीये। सिक्वेन्स मॅच करत नाही म्हणजे आपल्याला दुसरं लॉजिक लावावं लागेल। दुसरं लॉजिक मध्ये जर पाहिलं तर काहीतरी विशेष म्हणजे डिजिट सम वर कार्यक्रम करून घ्या। म्हणजे 4 प्लस जर मी 9 केले तर मला 13 मिळाले। शाबाश। 4 मध्ये जर 9 म्हणजे या दोन डिजिटची सम जर बघितली या ठिकाणी 13 आलेली आहे। आता 9 प्लस 13 जर केलं तर मला या ठिकाणी 22 मिळाले। व्हेरी गुड। आणि 22 आणि 13 ची जर मी ऍडिशन केली तर मला 35 मिळालं। म्हणजे अगोदरच्या दोन्ही संख्यांची जर बेरीज केली तर नेक्स्ट टर्म येणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथली पुढची संख्या काढताना आपल्याला करावं लागेल 22 प्लस 35, 2 आणि 5 7 झाले, 2 आणि 3 या ठिकाणी 5 झाले, 57 आपल्या या ठिकाणी उत्तर पाहिजे। 57 ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला दिसत आहे। अगोदरच्या दोन टर्मचा जे काही बेरीज आहे ती नेक्स्ट टर्म आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। चला पुढे जाऊया।
विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट द गिवन सिरीज आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचं. तुम्ही जर पाहिलं तर या संख्या सिरीज मध्ये, संख्या मालिकेमध्ये अचानक संख्या ज्या आहेत त्या कमी होत आहे आणि ते बी त्याचं जे पट आहे खूप कमी प्रमाणात होत आहे. तर याच्यामध्ये एक जबरदस्त कन्सेप्ट लपलेला आहे. या प्रकारचे प्रश्न एनएमएस मध्ये विचारले जातात म्हणजे जातात. काय आहे, डिजिट मध्ये काहीतरी रिलेशन असते. जर पाहिलं तुम्ही या ठिकाणी तर इथं 66 आहे, म्हणजे या ठिकाणी हा जो 6 आहे आणि हा जो 6 आहे यांचा गुणाकार बघा किती आला. 6 6 नवीन संख्या तयार झाली 36. बघा मी दिलेल्या संख्यांचा गुणाकार केला, ज्या संख्यांचा गुणाकार आपण या ठिकाणी केलेला आहे तुम्ही चेक करून घ्या. डिजिटचा या 66 मध्ये जे डिजिट आहे 6 आणि 6 या दोघांचा गुणाकार केला तर पुढची संख्या मिळते. म्हणजे पाहिजे ठिकाणी इथे काय होणार 3 गुणिला 6 3 सख नवीन संख्या पुढची मिळालेली आहे 18. मग इथे काय करणार आपण, इथं 1 आणि 8 आहे, 1 गुणिला 8 म्हणजे 8 1 8 पुढची संख्या आपल्याला या ठिकाणी 8 मिळणार. ऑप्शन नंबर या ठिकाणी डी मध्ये आहे. काय होणार, अगोदरच्या संख्येमध्ये जे डिजिट आहेत त्या डिजिटचा मी या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे गुणाकार करणार. गुणाकार केल्यानंतर मला या ठिकाणी पुढची संख्या मिळत आहे, लॉक करा. पुढे जायचं. मी कालच्या अगोदरचे म्हणजे अशी सेकंड आपली संख्या मालिकेवरचा या ठिकाणी व्हिडिओ आहे. पहिला जो व्हिडिओ आहे, पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला म्हटलं होतं मी या ठिकाणी प्राईम नंबर, आणि या प्राईम नंबर मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 61 नंतर 67 हा प्राईम नंबर आहे, 67 नंतर 71 हा प्राईम नंबर आहे, 71 नंतर हा 73 प्राईम नंबर आहे, 73 नंतर 79. आता याच्या नंतरचा जो येणारा प्राईम नंबर आहे तो आहे या ठिकाणी 83. बाळांनो 83 हा प्राईम नंबर आहे. म्हणजे तुम्हाला जर पाहिलं तर 1 ते 200च्या दरम्यान जेवढे प्राईम नंबर आहेत म्हणजे त्याला आपण म्हणतो मूळ संख्या, तुम्हाला या ठिकाणी त्या चांगल्या प्रकारे पाठ असणं अपेक्षित आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला समजा 1 ते 10 पर्यंतच्या ज्या प्राईम नंबर आहेत 2 3 5 7 त्याच्यानंतर 11 ते 20च्या दरम्यानच्या 11 13 17 19 म्हणजे तुम्हाला असं गटाप्रमाणे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. आणि हे जायचं तुम्हाला 200 पर्यंत. हा चार्ट चांगला प्रिपेअर करून घ्या. जर चार्ट चांगल्या प्रकारे प्रिपेअर असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राईम नंबरवरचे जेवढे काही प्रश्न आहेत म्हणजे मूळ संख्येवरचे, सहमूळ संख्येवरचे आणि जोडमूळ संख्यावरचे प्रश्न हे तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येतात. चला पुढे जाऊया. कंप्लीट द सिरीज खूप जबरदस्त या ठिकाणी प्रश्न आहे. याच्यामध्ये आता आपण अगोदरच्या व्हिडिओ जे पाहिले होते सरळ सरळ या ठिकाणी प्लस मायनस मल्टिप्लिकेशनचं या ठिकाणी सिरीज चालायच्या. इथं तुम्हाला रिलेशन सुद्धा बघायला लागेल. या ठिकाणी जर पाहिलं तर 8 त्रिक जर केलं तर या ठिकाणी मला या ठिकाणी काय भेटणार 24. 8 त्रिक 24 आणि या 24 ची जर मी या ठिकाणी हाफ केली म्हणजे या संख्येची तिप्पट ही मिळणार आणि या संख्येची हाफ आपल्याला ही संख्या मिळणार. म्हणजे 8 ची 3 पट 24, 24 ची हाफ केली म्हणजे अर्धी केली त्या ठिकाणी 12 मिळणार. या प्रकारे आता पुढे चला. 12 ची 3 पट जर पाहिली तर 36 होणार आणि 36 ची जर हाफ केली तर मला 18 मिळणार. त्याच प्रकारे 18 ची जर 3 पट पाहिली तर 54 मिळणार आणि या 54 ची जर मी हाफ केली तर 54 ची हाफ केली मला या ठिकाणी 27 मिळणार. खतरनाक कन्सेप्ट लपलेला होता या प्रश्नामध्ये. म्हणजे या ठिकाणी जर ए बी सी या टर्म असेल या संख्येची ही असेल या ठिकाणी 3 टाइम्स आणि या संख्येची ही संख्या असेल हाफ. या प्रकारचं रिलेशन तुम्हाला या कन्सेप्ट मध्ये लपलेलं होतं. पुढचा प्रश्न चला. फाइंड द टर्म्स. तुम्हाला याच्या मधातली एक टर्म गायब आहे ती काढली लावलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 2 लॉजिक लागतात. एक पहिलं लॉजिक लागतो. इथं डबल पॅटर्न चालत आहे. डबल पॅटर्न चालत असला तरी तुम्ही लक्षात घ्या. इथं बघा 1 चा 3 झाला म्हणजे याच्यामध्ये काय झालं या ठिकाणी 2 ऍड झाले. 3 चे पुन्हा इकडे 6 झाले म्हणजे याच्यामध्ये 3 ऍड झाले. 3 चे इकडे 10 झाले म्हणजे या ठिकाणी 4 ऍड झाले. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर 10 मध्ये किती ऍड करायचे मला या ठिकाणी 5 ऍड करायचे. म्हणजे 10 मध्ये 5 ऍड केले या ठिकाणी 15 मिळतात. या प्रकारे म्हणजे अल्टरनेट सिरीज, डबल सिरीज. पुन्हा या ठिकाणी इथं जर पाहिलं ते 1 आहे, 1 नंतर 9 आला, 9 नंतर 36 आला, 36 नंतर 100 आला. म्हणजे हा झाला 1 चा स्क्वेअर वर्ग, हा झाला 3 चा स्क्वेअर,
हा झाला 6चा स्क्वेअर, हा झाला या ठिकाणी 10चा स्क्वेअर आणि हा झाला या ठिकाणी 15चा स्क्वेअर. हे झालं पहिलं रिलेशन. आणि दुसरं रिलेशन काय, या जोड्याने आलेल्या आहेत संख्या, या संख्या जोड्याने आलेल्या आहेत, जोडी तुटायची नाही म्हणते यांची. म्हणजे 1चा स्क्वेअर 1, 3चा स्क्वेअर 9, 6चा स्क्वेअर 36, 10चा स्क्वेअर 100, मग 125 कशाचा स्क्वेअर आहे, तो 15चा स्क्वेअर आहे. दोन कन्सेप्ट लपलेल्या होत्या, दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, एक अल्टरनेट सिरीज आणि या ठिकाणी जोड्या जोड्याची एक संकल्पना. पुढे चला, कंप्लीट द सिरीज. तुम्हाला या ठिकाणी सिरीजला कंप्लीट करायचं आहे. संख्या या वाढत चालल्या, संख्या वाढत चालल्या, तर कशा पद्धतीने वाढत चालल्या बघूया आपण. या ठिकाणी झाले 3+, अल्टरनेट सिरीज घ्यायची अशा पद्धतीनं. 3+ घ्या, नंतर घ्या या ठिकाणी इथे झाले या ठिकाणी 5 झाले ऍड. मग या ठिकाणी किती ऍड व्हायले, 7 ऍड. अल्टरनेट वाली घ्यायची, एक संख्या सोडून. 3+ झाले, नंतर 0 मध्ये 3 ऍड केले 3 झाले, 3 मध्ये 5 ऍड केले 8 झाले, 8 मध्ये 7 ऍड केले 15 झाले, आणि 15 मध्ये या ठिकाणी 9 ऍड केल्यानंतर झाले 24, आणि 24 मध्ये पुढची संख्या. मला याच्यातला फरक चेक करा, याच्यामध्ये 2चा फरक आहे, याच्यामध्ये 2चा फरक आहे, याच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. म्हणजे 9 आज प्लस 2 केले तर मला या ठिकाणी 11 मिळणार. म्हणजेच काय, 24 मध्ये जर 11 ऍड केले, 4 आणि 1 इथं 5 होणार, 2 आणि 1 या ठिकाणी 3, उत्तर 35 पाहिजे. या प्रकारचं रिलेशन आपल्याला मिळालं, हे झालं आपलं 35, याचा आन्सर 35, ऑप्शन नंबर ए. तसं वरच्या सिरीज मध्ये आता ही पहिली आपण डायरेक्ट पहिली एक सिरीज घेऊ. दुसरी सिरीज मध्ये काय आपल्या, इथं 3 ऍड होणार, इथं 5 ऍड होणार, इथं 7 ऍड होणार. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं 17 चे 26 झाले, या ठिकाणी 9 ऍड होणार. ओके, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी +3, +5, +7, +9 आणि +11, +13 अशा प्रकारे हा ऑड संख्या या ठिकाणी ऍड होत आहे, ते भी अल्टरनेटच्या सिरीज मध्ये. पुढे चला, फाइंड द रॉंग टर्म. तुम्ही जर पाहिलं बाळांनो, तर या ठिकाणी काय होत आहे, 1 ची दुप्पट केली तर 2 झालं, 2 ची दुप्पट केली तर 4 झालं, 4 ची दुप्पट 8, सरळ 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32, आणि 32 ची दुप्पट जर केली तर 64. मग या ठिकाणी सगळ्या टर्म सारख्या यायला राहिला 96. तुम्ही जर 64 ची जर डबल केली, बेचोक 8, चला 1, सैन 12 आणि 1, बेचोक 8, सैन 12, सैन 12 आणि 13, 138. किती व्हायले या ठिकाणी, 138, सैन 12. ओके, इथं तुम्हाला जर पाहिलं 64, 60 60, 120, 128, सॉरी 128 होत आहे. तुम्हाला 64 ची डबल करायची, 64 ची डबल करायची. या ठिकाणी जर पाहिलं तर हे व्हायले 64 गुणीला 2 केलं, बेचोक 8 आले, बेसखम 12 आले, कुठलाही हातचा राहिला सॉरी. या ठिकाणी आपल्याला पाहिजे होतं 196च्या जागी पाहिजे होतं आपल्याला 128 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपली रॉंग टर्म या ठिकाणी कोणती आहे, 96. चला, गोंधळामध्ये होते कार्यक्रम कधी कधी. फाइंड द रॉंग टर्म, फाइंड द रॉंग टर्म. आता या ठिकाणी जर पाहिलं तर व्हिडिओमध्ये फक्त एकटाच शिकवत आहे, विद्यार्थ्यासमोर विद्यार्थी नाही. तर फाइंड द रॉंग टर्म, आपल्याला एक चुकीची संख्या काढायची आहे. तुम्ही जर पाहिलं एकदम किचकट दिसायचं आहे, काही संख्येमध्ये कमी जास्तपणा दिसत आहे, तर आपला अल्टरनेट वाला कन्सेप्ट लावायचा. इथे जर पाहिलं तर 1 मध्ये जर मी 4 ऍड केले तर 5 आले अल्टरनेट, आणि या ठिकाणी 5 मध्ये जर 2 ऍड केले तर मला 7 मिळतात. पुढं बघूया, मग 7 मध्ये किती ऍड केल्यावर या ठिकाणी 11 होतात. 7 मध्ये 4 ऍड केले तर 11 होतात. 11 मध्ये आपल्याला रॉंग टर्म काढायची आहे, चुकीची टर्म. 11 मध्ये मग मी 2 ऍड करणार, कारण इथे जर पाहिलं तुम्हाला +4, +2, +4, +2 या प्रकारचा कन्सेप्ट दिसत आहे. चला मग
11 मध्ये 2 ऍड केल्यावर मला इथं 13 अपेक्षित होतं, पण 13 नाही आहे. रॉंग टर्म या ठिकाणी किती व्हायली? 12. 12 ही रॉंग टर्म आहे. उत्तर आपलं या ठिकाणी बी. आता जर पाहिलं 11 मध्ये 2 ऍड केल्यावर 13, म्हणजे या ठिकाणी पुढं हाच कन्सेप्ट अल्टरनेट मध्ये आहे का बघूया. 9च्या 5 4 9. ओके. 9 2 11, 11 4 15, 15 2 17. बरोबर आहे. हाच पॅटर्न लागू व्हायला. याच्यामुळे या ठिकाणी 12 नंबर जी आहे ती रॉंग टर्म आहे. पुढे चला. कंप्लीट द सिरीज. तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचं डोकं लागते ते चेक करा. 34. चला, इथं 2 मध्ये जर 5 ऍड केले तर 7 व्हायला. आपण प्लस वाला बघूया. इथं 7 आणि 5 12, इथं 12 आणि 5 17, 17 आणि 5 22, 22 आणि 5 27. सिंपल आहे. प्लस प्लस 5 करायचे आहे इथं. मग 27 आणि जर 5 केले तर आपल्याला या ठिकाणी 32 पाहिजे. 27 आणि 5 केले तर 32. नेक्स्ट. कंप्लीट द सिरीज. कंप्लीट द सिरीज याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर काहीतरी विशेष दिसत आहे. ओके. स्क्वेअर नंबर क्यूब एक चेक करू. 12 मध्ये काय रूपांतरित केलं तर 25 झाले. 25 मध्ये काय रूपांतरित केलं तर 53 झाले. चला बघूया. मी 12ची दुप्पट करणार, कारण संख्या एकदम वाढत आहे, म्हणजे गुणाकार करत येतो. 12ची दुप्पट केली या ठिकाणी मला 24 मिळणार, पण इथे 25 आहे, म्हणजे याच्यामध्ये +1 केला तर मला या ठिकाणी 25 मिळणार. ओके. नेक्स्ट तसं लागू होते का बघूया. इथं जर तुम्ही पाहिलं तर नवीन टर्म आहे 25. 25 ची दुप्पट केली तर मला या ठिकाणी 50 मिळणार, पण आपल्याला 53 मिळाले. म्हणजे काय ऍड झालं? 50 3 ऍड झाले. ओके. तर या ठिकाणी आपल्याला 53 मिळाले. बदल लक्षात घेऊ. मग या ठिकाणी 53 ची जर मी दुप्पट केली तर या ठिकाणी होणार 50 100 3 3 6 106 होणार, पण आपल्याला 11 मिळाले. 106 मध्ये किती ऍड केल्यावर या ठिकाणी 111 होतात. 106 मध्ये जर मी 5 ऍड केले तर मला 111 मिळतात. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 1 ऍड झाला, नंतर 3 ऍड झाला. दुप्पट केली ठीक आहे, पण पहिले 1 ऍड झाला, नंतर 3 ऍड झाला, नंतर 5 ऍड झाला. मग आता बघूया हे कशा प्रकारे आलं ते. मी 111 ची दुप्पट केली, ती झाली 222, पण इथं आपल्या 229 दिसायला. म्हणजे किती ऍड झाले रे? 229. याच्यामध्ये जर पाहिलं 222 आणि त्या ठिकाणी मला या ठिकाणी 7 ऍड करावं लागले. 7. तेव्हा कुठं मला या ठिकाणी काय मिळालं? 229 मिळाले. शाबाश. म्हणजे पहिल्या याच्यात 1 ऍड झाला, 3 5 7, आणि आता किती ऍड होईल? 9 ऍड होतील साधारणतः. मग तुम्ही जर पाहिलं तर 229 ची मी दुप्पट करणार. मग या ठिकाणी जर पाहिलं 2 9 18, हातचा आला 1, 2 2 4, 1 5, 2 2 4, 458 झाले. परंतु इथं पहिले 1 ऍड झाला, 3 ऍड झाला, नंतर 5 ऍड झाला, 2 7 ऍड झाला, आणि याच्यामध्ये 2 किती ऍड करणार? 7 आणि 2 9. याच्यामध्ये जर मी 9 ऍड केले, 7 आलं, हातचा आला 1, 5 आणि 1 6 आलं, इकडे 4 दिसत असं 467. 467 ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. म्हणजे काय? अगोदरच्या संख्येची दुप्पट करत जायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर मग तुम्हाला +1 +2 +3 +4 सॉरी +3 +5 +7 +9 नंतर +11 +13 अशा प्रकारे सिरीज पूर्ण केली असती. तुम्हाला ऑड संख्या, विषम संख्या ऍड करत जायच्या. पुढे चला. तुम्हाला मी काल बोलता बोललो तो अगोदरच्या लेक्चर मध्ये की दिलेल्या संख्या ह्या क्यूब आणि स्क्वेअरच्या आसपास असेल तर चेक करून घ्या. मला आठवलं की या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही 1 चा क्यूब येतो या ठिकाणी 1, 2 चा क्यूब येतो या ठिकाणी 8, 3 चा क्यूब येतो या ठिकाणी 27, 4 चा क्यूब येतो या ठिकाणी 64, 5 चा क्यूब येतो या ठिकाणी 125, आणि 6 चा क्यूब येतो या ठिकाणी 216. आपल्याला इथली क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येणार ते काढायचं आहे. तुम्ही जर पाहिलं तर या क्यूब संख्या आहे, परंतु झालं काय? या क्यूब मधून 1 मायनस केला तर 0 मिळणार.
या क्यूब मधून 1 मायनस केलं तर 7 मिळालं, याच्यातून 1 मायनस केलं तर मला 26 मिळणार, म्हणजे 64 मधून जर मी 1 मायनस केलं तर मला या ठिकाणी 63 मिळणार. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. मग 125 मधून 1 मायनस केलं 124 झालं का? हो. आणि या ठिकाणी 216 मधून 1 मायनस केलं तर 215 मिळालं का? हो, व्यवस्थित. म्हणजे दिलेल्या ह्या क्यूबचा सिक्वेन्स आहे, म्हणजे या ठिकाणी क्यूब आहे आणि प्रत्येक क्यूब मधून या ठिकाणी 1 मायनस झाला. म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवा, याला म्हणतात या ठिकाणी n³ - 1 या प्रकारची कंडिशन चालली इथं. म्हणजे नैसर्गिक संख्या आहेत त्यांचा क्यूब केला आणि त्याच्यामधून 1 मायनस केलं. पुढं फाइंड द टर्म. क्या बात आहे. इथं हा बेस्ट कॉम्बिनेशन आहे, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं n² नंतर n³ वाला कन्सेप्ट लपलेला आहे. म्हणजेच काय, हा 1चा स्क्वेअर आहे, हा 2चा क्यूब आहे, म्हणजे 1चा स्क्वेअर 1, 2चा क्यूब केला तर 8 आला, हा 3चा स्क्वेअर केला तर 9 येणार, म्हणजे या ठिकाणी 4चा आता करावा लागणार क्यूब, आणि 4चा जर क्यूब पाहिला तर तो येतो 64. ऑप्शन नंबर बी. म्हणजे पहिल्या संख्येचा स्क्वेअर दुसऱ्या संख्येचा क्यूब, पहिल्या संख्येचा स्क्वेअर दुसऱ्या संख्येचा क्यूब, म्हणजे एक क्यूब वाली एक स्क्वेअर वाली संख्या, एक क्यूब वाली, स्क्वेअर वाली क्यूब वाली, या पद्धतीने. मग या 5चा स्क्वेअर 25 आहे का? हो. मग हा 6चा क्यूब आहे का? हो, 216. मग हा 7चा स्क्वेअर आहे का? हो. आणि याच्यात पुढची जर संख्या विचारली असेल ती असेल 8चा क्यूब आला असता 512. पण आपल्याला मधातली टर्म विचारली होती, त्याच्यामुळे या ठिकाणी 4चा क्यूब येईल, या ठिकाणी 64. पुढे चला. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, संख्या एकदम मोठी आहे, ती एकदम लहान होत चाललेली आहे, तर याला उलटी सिरीज सोडवायची, सरळ नाही सोडवायचं. इकडून इकडे लॉजिक नाही लागत, तुम्ही इकडून इकडे लावत जायचं. हे एक पॉईंट लक्षात ठेवा. इथं सुद्धा काय व्हायला बघा, याच्यातला फरक जर पाहिला तर या ठिकाणी 6च आहे, याच्यातला फरक पाहिला तर या ठिकाणी 18च आहे. इथे काय फरक आहे तो चेक करायचा. व्हॉट शुड बी द टर्म शोन ॲज अ क्वेश्चन मार्क. ओके, चला याच्याला फरक घेऊ. 6तून 0 गेला 0, 6 राहिले. 3तून 1 गेला 2 राहिले. नंतर या ठिकाणी 3तून 2तून 1 126चा फरक आहे. इथला जर फरक पाहिला तर हा 0, 11तून 2 गेले या ठिकाणी 9 राहिला, 11तून 2 गेले या ठिकाणी 9 राहिले, चालेल इथे एक 0 म्हणजे 90 आला. या दोघातला जर फरक पाहिला तर 126 मध्ये या ठिकाणी 10 इकडे 30, 36चा फरक आहे इथे, 36चा. हे झालं सायंत्रिक 18. 18 गुणीला 3 केलं तर या ठिकाणी 54 व्हायला पाहिजे, आणि 54 24 मध्ये ऍड करायचे. 24 अधिक 54, 4 4 8, 2 2 7. क्यूब 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 क्यूब. ओके ओके ओके. याच्यामध्ये क्यूबचा कन्सेप्ट लावून बघूया आपण. क्यूबचा कन्सेप्ट चेक करा. सेम 1चा क्यूब आला 1, 2चा क्यूब आला 8, 3चा क्यूब आला 27, त्याच्यानंतर 4चा क्यूब आला 64, नंतर 5चा क्यूब आला 125. ओके, आलं लक्षात. 6चा क्यूब आला या ठिकाणी 216, कारण याच्या आसपासच्या संख्या आहे सगळ्या, आणि 7चा क्यूब आहे 343. याच्याच आजूबाजूच्या संख्या दिसत आहे. म्हणजे काय व्हायला चेक करा. हे जे 0 आला तर कसा आला, 1चा क्यूब केला ज्यातून या ठिकाणी तुम्ही 1 मायनस केला, उत्तर झालं 0. आता 6 कसे झाले, 2च्या क्यूब मधून 2 मायनस करा म्हणजे उत्तर झालं 6. मग 3च्या क्यूब मधून तुम्ही 3 मायनस करा, उत्तर 24 झालं. मग तसंच 4चा क्यूब 64 आहे, त्याच्यातून 4 मायनस करा, या ठिकाणी उत्तर येणार 60. आणि आपल्याला हेच काढायचं होतं, उत्तर आले या ठिकाणी 60. जर पाहिलं तर इकडून इकडे सिरीज चालली, म्हणजे तुम्हाला संख्येच्या क्यूब, ज्या संख्येचा क्यूब केला तीच संख्या मायनस करायची. मग फॉर्म्युला काय तयार होत होती लक्षात घ्या.
n चा क्यूब मायनस n, म्हणजे ज्या संख्येचा क्यूब केला तीच संख्या काय करायची, मायनस करायची. नेक्स्ट, फाइंड द टर्म. हा बढिया बढिया, सेम क्यूब वरचा प्रश्न आहे. 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 27, 4 चा क्यूब 64, 5 चा क्यूब आलेला आहे, 5 चा क्यूब आला 125. मग काय झालं, काहीच नाही. एका n चा क्यूब, फॉर्म्युला लक्षात ठेवा, n चा क्यूब करायचा, त्यात +1 करायचा आहे, बस एवढाच आहे. म्हणजे 1 चा 2 चा 3 चा 4 चा 5 चा 6 चा 7 चा असा क्यूब करायचा, त्याच्यात एक ऍड करायचा. म्हणजे 1 च्या क्यूब मध्ये जर मी 1 ऍड केला तर मला 2 मिळालं. 2 च्या क्यूब मध्ये जर मी 1 ऍड केला तर मला 9 मिळणार. 3 च्या क्यूब मध्ये जर 1 ऍड केला तर मला या ठिकाणी 28 मिळणार. आणि 4 च्या क्यूब मध्ये जर 1 ऍड केला तर मला 65 मिळणार. ऑप्शन नंबर डी 65. म्हणजे इथली ही चौथी टर्म आहे. हे 1 च्या क्यूब मध्ये 1 ऍड केला, 2 च्या क्यूब 2 च्या क्यूब मध्ये 1 ऍड केला 9 आला, 3 च्या क्यूब मध्ये 1 ऍड केला 28 आला. मग 4 चा क्यूब आहे या ठिकाणी 28, चौथ्या नंबरची संख्या. 4 च्या क्यूब मध्ये म्हणजे 64 आहे, त्याच्यामध्ये 1 ऍड केला, मला 65 मिळालं. पुढं, कंप्लीट द सिरीज. क्या बात आहे. 18 नंबरचा प्रश्न थोडा विशेष दिसत आहे. काय लपलेलं आहे बरं, बघूया. क्यूब आहे का, नाही. फरक लक्षात घ्या पहिले, फरक. याच्यामध्ये फरक जर पाहिला, या ठिकाणी 10चा फरक आहे. याच्यामध्ये जर फरक पाहिला 12 36, इथं 24चा फरक आहे. इथे जर पाहिला, अरे बापरे, 40 तिकडचे 4 इकडे 44चा फरक आहे. याच्यामध्ये जर फरक पाहिला तर तो 14चा आहे. याच्यामध्ये जर फरक पाहिला 20चा फरक आहे. लॉजिक नाही. याच्यामध्ये जर फरक पाहिला तर तो या ठिकाणी 6चा आहे. बघूया, याच्यामध्ये 6 ऍड केलं तर 26 होणार. आणि 44 मध्ये जर मी या ठिकाणी 26 ऍड केलं, 6 च्या 10 0 हातचाला 1, त्यानंतर 6 आणि 1 7 70. मग 80 मध्ये 70 ऍड केल्यावर या ठिकाणी 150 होतात का, 80 मध्ये ओके, बरोबर आहे, बरोबर आहे, होणार. मग सेम 26 मध्ये मला या ठिकाणी 6 ऍड करायचे, होणार 32. मग या 70 मध्ये 32 ऍड करायचे, ते होणार 30, 102. आणि 150 मध्ये 102 जर ऍड केले तर ते होणार 2, 5 आणि या ठिकाणी 2, 252. ऑप्शन नंबर सी. इथं ट्रिपल सिरीज निघाली. ट्रिपल सिरीज आहे, हे लक्षात ठेवायचं. ट्रिपल सिरीज वर गेला खेळा. ट्रिपल सिरीज. अजून काही लॉजिक आहे का, चेक करूया. स्क्वेअर, क्यूब, हे लॉजिक लॉक करा. याच्यानंतर अजून एक लॉजिक आठवलंय, ते लागते का बघूया. चला, इथे जर पाहिलं, मला एक डोकं लागलं. 1चा क्यूब, 1चा स्क्वेअर आणि 1चा क्यूब. 1चा स्क्वेअर किती येतो, 1. 1चा क्यूब किती येतो, 1. दोघांची बेरीज केली, उत्तर किती आलं माझं, 2 आलं. ओके. इथे जर पाहिलं तर 2चा स्क्वेअर आणि 2चा क्यूब करा. 2चा स्क्वेअर केला तर 4 यायले आणि 2चा क्यूब केला तर 8 आणि यांची दोघांची बेरीज उत्तर केली तर 12 यायला. क्या बात आहे, खतरनाक. इथं येणार, इथं 3चा स्क्वेअर आणि इथं 3चा क्यूब, म्हणजे 3चा स्क्वेअर आला 9 प्लस 3चा क्यूब आला 27, म्हणजे या दोघांची बेरीज व्हायली 36. इथे काय होणार, 4. 4चा स्क्वेअर अधिक 4चा क्यूब करा. 4चा स्क्वेअर 16 आणि 4चा क्यूब 64. 6 च्या 10 आजचा आले, उत्तर झाला 80. म्हणजेच काय, हे झालं 1चा स्क्वेअर प्लस 1चा क्यूब, हे झालं 3चा स्क्वेअर प्लस 3चा क्यूब, हे झालं 2चा स्क्वेअर प्लस 2चा क्यूब, हे 3चा स्क्वेअर प्लस 3चा क्यूब, हा 4चा स्क्वेअर प्लस 4चा क्यूब, हे असेल 5चा स्क्वेअर प्लस 5चा क्यूब.
म्हणजे 5चा स्क्वेअर आला 25 आणि 5चा क्यूब किती आला 125. दोघांची जर बेरीज केली तर 150 आली. पुढची जी संख्या येणार प्रश्नार्थक चिन्हावर ती असेल 6चा स्क्वेअर 36 आणि 6चा क्यूब 216. हे 6 7 12 2 हातचा आला 1 3 1 4 1 5 हे 2 दशांश 252. ऑप्शन नंबर सी. 2 कन्सेप्ट होत्या. ही टॉप लेवलची कन्सेप्ट होती. त्याच्यामध्ये ट्रिपल सिरीज प्लस या ठिकाणी हे एक लॉजिक लागलेलं आहे. व्यवस्थित लक्ष द्या. पुढचा प्रश्न कंप्लीट द सिरीज. हा IMP प्रश्नामध्ये घ्या. बेस्ट लॉजिक आहे. या आजच्या सिरीज मला सगळ्यात खतरनाक प्रश्न. याच्यामध्ये संख्यांचं कोरिलेशन लपलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर काय होत आहे, या दोघांमधला पहिले फरक काढा. तर 43 मधून जर मी 25 काढले फरक बघा. 13तून 5 गेले 18 इथे मायनस. मग या ठिकाणी 4तून 3 गेला 1 18चा फरक आहे. तुम्ही जर पाहिलं तर या 25 मध्ये मी जेव्हा 18 ऍड केले 43 मिळाले आणि या 43 मध्ये मला 1 ऍड करावं लागले मला 44 मिळाले. आता इकडे या 44 मध्ये सुद्धा 18 ऍड करत मला या ठिकाणी किती मिळणार आहे तर 53 मिळणार. मग या 53 मध्ये जर मी एक ऍड केला नाही हे कन्सेप्ट नाही. या तिघांचं रिलेशन चेक करायचं आपल्याला. याच्या तिघांचं हे पहिल्या तिघांचं रिलेशन इकडे वेगळं होतं, इकडे या तिघांचं रिलेशन वेगळं आहे. लक्षात घ्या. आता पुन्हा 53 मध्ये मला या ठिकाणी 18 ऍड जर केले तर मला या ठिकाणी किती मिळणार 71. आणि या 71 मध्ये जर 1 ऍड झाला तर किती मिळणार मला या ठिकाणी 72. तुम्हाला इथली टर्म काढायची ती असेल उत्तर 71. म्हणजे या तिघांचा पॅटर्न लपलेला होता. तिघांचा कन्सेप्ट +18 +1 +18 +1 चा या ठिकाणी कन्सेप्ट आहे. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त प्रश्न आहे हो. व्यवस्थित लक्ष देणे जबरदस्त प्रश्न आहे. पेअरवर काम आहे. या दोघांमधलं रिलेशन चेक करा, या दोघांमधलं रिलेशन चेक करा, या दोघांमधलं आणि या दोघांमधलं काय येणार आहे. तुम्ही जर पाहिलं तर या संख्येला जर मी 3 ने भागलं डिवाइड केलं म्हणजे 24 ला जर 3 ने डिवाइड केलं तर मला 6 मिळालं. म्हणजे या ठिकाणी 1/3 आहे ती. म्हणजे 24 आणि 6चा जर मला संबंध काढायचा तर हे 1/3 आहे. इकडे लक्षात घ्या. या 18ची जर मी हाफ केली म्हणजे 2 ने भागलं तर मला 9 मिळालं. म्हणजे या ठिकाणी 18 आणि मला 9चं रिलेशन दाखवायचं ते आहे तर हाफ. म्हणजेच काय व्हायला या संख्येची 1/3 म्हणजे जर केली तर तिसरा भाग मला 6 मिळाला. या संख्येचे हाफ केली तर मला या ठिकाणी 9 मिळाले. तसं इथं लक्षात घ्या 36 आणि 9चा काय संबंध आहे तर 36 ला जर मी 3 ने डिवाइड केलं तर मला 9 मिळणार. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कसं आहे 36 आणि 9चा रिलेशन मध्ये पाहिलं जातं 1/3 आहे. 36च्या 9 जो आहे तो 36च्या 1/3 आहे. म्हणजे 1/3 वाला कन्सेप्ट, 1/2 वाला कन्सेप्ट, 1/3 वाला कन्सेप्ट, या ठिकाणी हाफ वाला कन्सेप्ट. 24 ची मग काय करावं लागेल मला हाफ. मला काय मिळालं या ठिकाणी 12. म्हणजेच 1/3 वाला, 1/2 वाला, 1/3 वाला आणि 1/2 वाला कन्सेप्ट लपलेला होता. या संख्येची डिवायडेड बाय 3 करणार मिळणारी संख्या, या संख्येची डिवायडेड बाय 2 करून मिळणारी संख्या आपल्याला इथे दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जबरदस्त आपण 20 क्वेश्चनचा म्हणजे 20 प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. या क्वेश्चन सारखे तुम्हाला जेवढे क्वेश्चन अभ्यासता येईल याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन अभ्यासा, कारण प्रॅक्टिस महत्वाची आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. कारण तुम्हाला NMS मध्ये 90 पैकी 90 जर प्रश्न सोडवायचे असेल तर त्यासाठी सगळा खेळ असतो टायमिंगचा. टायमिंगवर काम करा. जेवढा जास्त सराव करता येईल तेवढा जास्त सराव करा. आणि तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत व्हिडिओ बघत आलात म्हणजे तुम्ही खरंच या ठिकाणी खरंच मेहनत करत आहात. तुम्ही या ठिकाणी जर अद्याप कल्पतरू पाठांच्या ऑफिशियल YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन लेक्चर या ठिकाणी अभ्यासता येतील. आणि आपल्या जो विद्यार्थी मित्र गण असेल तुमच्यावाले जे अभ्यास करत आहे स्पर्धा परीक्षेचा शालेय स्तरावरील, त्यांना सुद्धा या ठिकाणी आपल्या चॅनलला सजेस्ट करा, जेणेकरून आपण त्यांना आपल्या कल्पतरू पॅटर्नशी जास्तीत जास्त कनेक्ट करू शकू. आणि प्ले स्टोरवरून जर अद्याप कल्पतरू पॅटर्नचा ऑफिशियल ॲप डाउनलोड केलं असेल तर
गुगल प्ले स्टोरवरून या ठिकाणी कल्पतरू पॅटर्नचं ऑफिशियल जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जे कोर्सेस आहेत तुम्हाला तिथं बघायला मिळेल. चला आजच्या व्हिडिओला इथे स्टॉप करूया. थँक्यू.